काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ठिय्या दिला। निवृत्त न्यायाधीशांमार्फत अपघाताची चौकशी करा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। तर पुण्यातील पब संस्कृती विरोधामध्ये शरद पवार गट सुद्धा आक्रमक झालाय। तर पुणे शहरातील बार मालक आणि कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन छेडलं। राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या कारवाई विरोधात त्यांनी आंदोलन केलं। तर पब संस्कृतीच्या विरोधामध्ये शरद पवार गट देखील आक्रमक झाला आणि त्यांनी देखील आंदोलन केलं। तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरच ठिय्या देऊन बसले होते। निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली। तर पबवाल्यांनी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात आंदोलन केलं। तर धंगेकरांनी पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर ठिय्या दिला। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे शरद पवार गट सुद्धा आक्रमक झालेला आहे आणि पब संस्कृतीच्या विरोधामध्ये शरद पवार गट आक्रमक झाला असून कारवाईची मागणी त्यांनी केली। पोलीस खात्याच्या माध्यमातून पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत। एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत, महानगरपालिकेची लोक जात नाहीत। मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही, आणि बघत नसेल तर याच्यामध्ये प्रचंडमध्ये पैसा हा कमिशनर ऑफिसपर्यंत पोहोचतो, हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे। आणि हे असताना आमची एक दोन मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करावी। बेसिकली रेस्टॉरंट जे आहेत एवढे सगळे 50 रेस्टॉरंट सस्पेंड होत आहेत। त्याच्यावर डायरेक्टली नाही म्हटलं तरी प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये 30 ते 50 लोक काम करत आहेत। त्यांच्या पोटावर लाथ मारल्यासारखं, त्यांचं उत्पन्न काढल्यासारखं, आणि जसे म्हणतात कंपाऊंडेबल ऑफेन्सेस म्हणजे जे फाईन देऊन होऊ शकतात। मेजर असं काही झालेलं नाहीये। आणि पूर्वी पण जेव्हा अशा काही केसेस झाल्या आहेत रेस्टॉरंट्सवर, FL3 रेस्टॉरंट्स आपण बोलतोय, तर त्या रेस्टॉरंट्सनी फाईन देऊन त्यांनी कारवाई होऊन तिकडनं पुढे चालू झाले ते रेस्ट, म्हणजे सस्पेंड नाही झाले। आज या सगळ्या घटनेमुळे सडनली 51 रेस्टॉरंट